नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. 2024 या वर्षातील महाशिवरात्री ही 8 मार्च या दिवशी आहे. या दिवशी भगवान महादेवांची पूजा केली जाते व व्रत केले जाते. जे लोक या दिवशी महादेवांची उपासना करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःखे नाहीशी होतात. महाशिवरात्री दिवशी भगवान महादेवांची पूजाविधी कसा करावा याची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाशिवरात्री दिवशी भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. पूजेसाठी साहित्यामध्ये फुले, बेलपत्र, समई, दूध, नैवेद्यामध्ये खडीसाखर व सुकामेवा घेतला आहे. हळद कुंकू, अष्टगंध, अक्षदा, भस्म, कापसाचे वस्त्र मी घेतले आहे. महादेवांना अभिषेक करण्यासाठी पाणी व असे अभिषेक पात्रही घेतले आहे. मी या ठिकाणी चौरंगावरती पांढरे वस्त्र अंथरून घेतले आहे. भगवान महादेवांची पूजा करताना नेहमी पांढरेच वस्त्र वापरावे. कोणतीही पूजा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा. या ठिकाणी मी दिव्याला हळदी कुंकू लावून दिवा प्रज्वलित करून घेत आहे. या पूजेमध्ये आपण शिवलिंगासोबत गणपती बाप्पांची व माता अन्नपूर्णेचीही पूजा करून घेणार आहोत. यासाठी आपण ताम्हणामध्ये गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहोत. अभिषेक घालत असताना आपण प्रथम पाण्याने व नंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे. पंचामृताने जर आपण अभिषेक घालणार असाल त्यामध्ये दही, दूध, तूप, मध, साखर या पद्धतीने पंचामृत तयार करून घ्यावे. मी येथे दुधाने अभिषेक घालणार आहे. दुधाने अभिषेक घातल्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा किंवा ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा आपण सतत जप करायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर चौरंगावरती अक्षता घालून गणपतीची मूर्ती ठेवून घ्यावी व त्यावर व गणपतीला कापसाचे वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध व लाल रंगाचे फूल अर्पण करावे. या पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यावी. गणपती बाप्पांना नमस्कार करावा. गणपती बाप्पा हे सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहेत. त्यानंतर आपण अन्नपूर्णा मातेची आपल्या घरी मूर्ती असेल तर अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे, कारण अन्नपूर्णा माता ही माता पार्वतीचे रूप आहे. अन्नपूर्णा मातेलाही येथे पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अन्नपूर्णा मातेचा मंत्र आपण म्हणायचा आहे. ओम अन्नपूर्णे नमः हा मंत्र आपण अभिषेक घालत असताना सतत म्हणायचा आहे. मी प्रथम अन्नपूर्णा मातेला पाण्याने व नंतर दुधाने अभिषेक घालणार आहे. त्यानंतर परत एकदा अन्नपूर्णा मातेला पाण्याने अभिषेक घालत आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर कापडावर अक्षता घालून त्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून घ्यायची आहे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद कुंकू व फूल अर्पण करून अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून घ्यावा. यानंतर आपल्याला आता भगवान महादेवांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी मी ताम्हणामध्ये शिवलिंग घेतले आहे. शिवलिंगाला महादेवाची पिंड असेही म्हटले जाते. आपल्याला लिंग स्वरूपातच महादेवांची पूजा करायची असते. प्रथम पाण्याने व नंतर दुधाने शिवलिंगाला अभिषेक घालावा. जर आपण पंचामृताने जर अभिषेक घालणार असाल तरीही चालेल. आपल्याकडे जर गंगाजल असेल तर आपण अभिषेक करण्यासाठी गंगाजलाचाही वापर करू शकता. महाशिवरात्री दिवशी पूजा करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा. अभिषेक घातलेले पंचामृत मिश्रित पाणी आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे व उरलेली तुळशीला न घालता कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता. महाशिवरात्री दिवशी तुम्हाला घरी पूजा करणे शक्य नसल्यास महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही शिवलिंगावर जलाभिषेक करू शकता. त्यानंतर अभिषेक घालून झाल्यानंतर ताम्हणामध्ये शिवलिंगाची पूजा करावी. ताम्हणात अक्षता ठेवून त्यावर शिवलिंग ठेवून घ्यावे. शिवलिंगाला कापसाचे वस्त्र अर्पण करावे. शिवलिंगाला कधीही हळदी कुंकू किंवा कापसाच्या वस्त्राला हळदी कुंकू लावू नये. पांढऱ्या रंगाचे फूल नेहमी पांढऱ्या रंगाचेच वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करावे.
बेलपत्र अर्पण करत असताना श्री शिव अष्टोत्तर शतनामावलीचे पठण करावे, म्हणजेच भगवान शंकरांच्या 108 नावांचा जप करावा किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। या प्रकारे अभिषेक पात्र ठेवून आपण रुद्राभिषेक करावा। रुद्राभिषेक करण्यासाठी श्री रुद्राध्याय मराठी व संस्कृतमध्ये दिंडोरी प्रणीत नित्यसेवेच्या पुस्तकात आहे। त्यामध्ये मराठी किंवा संस्कृतमध्ये तुम्ही रुद्राध्यायाचे पठण करू शकता। रुद्राध्याय करण्यासाठी 1.5 तासाचा कालावधी लागतो, त्यामुळे सर्व साहित्य व जितके पाणी आपल्याला लागणार आहे तेवढे पाणी आपण घेऊन बसावे। एकदा रुद्राध्याय करत असताना जागेवरून उठू नये। अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आपण या पद्धतीने करू शकता। भगवान शंकर हे भोळा शंकर असे म्हटले जाते, त्यामुळे ते आपल्या भक्तावर लगेच प्रसन्न होतात। मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात। जर घरी पूजा करणे शक्य नसल्यास आपण आपल्या जवळच्या महादेव मंदिरात जाऊन या दिवशी दर्शन घेऊ शकता। मंदिरात जाताना पाणी, पांढरी फुले, बेलपत्र 11, 51 किंवा 108 बेलपत्र तसेच अखंड अक्षता तुम्ही शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी घेऊन जाऊ शकता। तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नाही किंवा घरी पूजा करणेही शक्य नसल्यास या दिवशी तुम्ही शिवलीलामृतमधील 11 वाद्य तरी नक्कीच वाचू शकता। अशा प्रकारे विधिवत पूजा झाल्यानंतर भगवान शंकरांची आरती म्हणून घ्यायची आहे व जो आपल्याकडे नैवेद्य असेल तो दाखवायचा आहे। मी येथे खडीसाखर व सुकामेवा यांचा नैवेद्य दाखवला आहे व या दिवशी महाशिवरात्रीचे व्रतही करायचे आहे। संपूर्ण भारतामध्ये महाशिवरात्रीचा हा दिवस अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। देवादिदेव महादेव यांची महाशिवरात्री अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। सर्व महादेवाच्या मंदिरात उत्साहाचे वातावरण असते। तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।